एव्हरीवन. माझा कुल्लू शाळेसाठी तयार झाला आहे अर्धवट स्वेटर घालून आणि त्याला मग मी स्वेटर व्यवस्थित करून देत आहे. त्याचा भांग पाडून देत आहे. त्याची तयारी करून देत आहे. सकाळ म्हटलं की प्रत्येक आईची सुरुवात अशीच असतं आणि आपलं बाळ सुंदर दिसावं आणि सुंदर तयार होऊन शाळेत जावं असं प्रत्येकच आईला वाटतं. त्यामुळे ती सगळी तयारी करत असतं आणि थोडंसं आपलं प्रेम मुलांना दाखवत असतं. त्यानंतर त्याला सोडून आले आणि मग इकडे टेरेसवर आले. 2 दिवस झाले, की थंडी पडायला कमी झालेली आहे. थोडा वेळ फिरले आणि भयंकर गरम झालं. तर मग मी जर्किन काढून टाकलंय. म्हणजे हुडीज जी घातलेली होती, ती काढून टाकलेली होती. भयंकर असं गरम झालंय. म्हटलं थंडी कुठे गेली? आणि परत 2 दिवसपासनं थंडी कमी पडायला लागली. त्यानंतर मग उभे राहिले थोडंसं टेरेसवरून समोर रस्ता आहे. तिकडे व्ह्यू बघत होते. त्यानंतर मग हे आग लावलेलं सगळं गवत होतं. तिथे आता सगळं छान असं पटांगण झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे आणि गाड्या ठेवायला जागा सुद्धा झालेली आहे. तर सकाळी-सकाळी मस्त असं फ्रेश वाटतं. त्यानंतर खाली आले. स्वतःची केअर करायला हवी असं वाटलं. कारण की केस खूप वृक्ष झालेले आहे आणि त्याची केअर आता आधीसारखी घेतली जात नाही. तर मग इकडे खाली आले. त्यानंतर मग असं वाटलं स्वतःचं केसांसाठी काहीतरी करावं. तर मग पॅराशूट ऑइल घेतलं. त्याला गरम करायचं होतं आणि गरम केल्यानंतर व्हिटॅमिन ईची गोळी टाकली. जेणेकरून माझ्या केसांना थोडंसं पोषण मिळावं आणि त्यानंतर मग इकडे मी माझ्या केसांना जरा मालिश करून घेते. स्वतःची केअर करणं तितकंच गरजेचं आहे आणि सगळं केल्यानंतर मग मी इकडे किचनमध्ये आले आणि आजचा बेत होता कढी गोळे. तर तुरीच्या शेंगांचे दाणे आणि त्याचे कढी गोळे बनवायचे राहिले होते यावर्षी. तर मग मी म्हटलं ही लास्ट रेसिपी आहे कढी गोळ्यांची. तर मग म्हटलं यावर्षीची ही लास्ट रेसिपी आपण ट्राय करूया आणि थोडे दाणे ठेवले होते कारण चटणी वगैरे करायची असं म्हणून. तर मग इकडे कढी गोळ्यांसाठी जे साहित्य लागतं ते सगळं इकडे दाणे बारीक करून घेतले, भरडच करून घेतली. त्यानंतर मग लसण, आलं आणि मिरची असं पेस्ट टाकला. त्यानंतर कोरिएंडर, क्युमन सीड्सचं जे पावडर असतं ते टाकलं. नमक, लाल तिखट, हिरवी मिरची, त्यानंतर कढीपत्ता आणि त्यात बाइंडिंग यायला मग ज्वारीचं पीठ आणि बेसन थोडंसं असं टाकलं. ताकाची मस्त अशी कढी बनवलेली होती आणि त्यामध्ये उकळ आली आणि उकळीमध्ये मग ते गोळे टाकलेले होते आणि थोडं पाणी सोडलेलं होतं. मस्त असे कढी गोळे रेडी होते. त्यानंतर मग कढी गोळ्यांसोबत काहीतरी खायला चमचमीत पाहिजे म्हणून मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवलेली होती आणि छान असं आजचं जेवण मस्त मजेशीर आणि पौष्टिकसुद्धा. आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाला. त्यानंतर किराणा काढायचा होता. भरपूर दिवसापासून 15 दिवस झाले मी किराण्याच्या पिशवीला हातसुद्धा लावला नव्हता. जे जमेल तितकं हाताला येईल असं सामान काढत होते. मग मी आज फायनली काढूनच घेतलं. म्हटलं व्यवस्थित लावून ठेवूया किराणा आणि ही रात्रीची वेळ सायंकाळची वेळ आहे आणि कुल्लूला खायचं होतं पॉपकॉर्न. तर त्याने स्वतःच आपला डबा काढला. त्यामध्ये पॉपकॉर्नचे पॅकेट्स ठेवलेले होते. तिथे मग स्वतः काढतो. त्याला जे हवं आहे त्याला सगळं माहिती आहे कुठल्या डब्यात काय आहे. तर मग तो स्वतः बघतो आणि तो चॉईस करत होता. कारण की पॉपकॉर्नमध्ये पण खूप सारे आता फ्लेवर आले. तर कुठला फ्लेवर हवा आहे मी विचारत होते. तर मग त्याने ते 2 पॉकेट काढले. म्हटलं, "नको एकच. तुलाच खायचं आहे." आणि मग मी त्याच्यासाठी ते पॉपकॉर्न केले. तर गंजामध्ये मस्त थोडं तेल घालून घेतलं. त्यामध्ये नमक टाकलं आणि कॉर्न टाकले, जे पॉकेटमध्ये होते आणि झाकून ठेवलं. माझा कुल्लू मदत करतोय म्हणून पॉकेट जे काढलेलं होतं ते डस्टबिनमध्ये नेऊन टाकलं. लगेच मग पॉपकॉर्न रेडी झाले आणि ते पॉपकॉर्नची बॅग जे आम्ही सर्कस बघायला गेलेलो होतो, तेव्हा आम्ही पॉपकॉर्न घेतले होते ना, ते मग बॅग होती ती पॉपकॉर्न
कोन होता. तर मग मी तो जपून आणला. मला माहिती होतं, की याला हवं आहे आणि जेव्हा केव्हा मी पॉपकॉर्न करेल, तर मग हा तेच डिमांड करणार. म्हणून मी ते सोबतच कॅरी केलं होतं आणि छान त्यामध्ये असे पॉपकॉर्न भरले आणि त्याला असं दिलं. मस्त वाटत होतं. कारण की दरवेळेस प्लेटमध्ये वगैरे देतं आणि आज पॉपकॉर्न कोनमध्ये दिलं. तर पॉपकॉर्न पण मस्त आणि तोही खात होता आणि मला भरवत होता छान आणि मस्त